येत्या काही दिवसांसाठी बाजारातल्या औषधांचा साठा घटणार असून रुग्णांनी आपल्या गरजेच्या औषधांचा जास्त साठा करावा असं आवाहन केमिस्ट असोसिएशनकडून करण्यात आलंय। 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीचा सर्वाधिक फटका केमिस्ट रिटेलरना बसणार आहे। केमिस्टच्या दुकानात 1-2 महिन्यांचा औषधांचा स्टॉक केलेला असतो। 1 जुलैपासून या औषधांवर 6 ऐवजी 12% जीएसटी भरावा लागणार आहे। त्यामुळे अतिरिक्त टॅक्स भरून जुन्याच किमतीत औषधं विकावी लागणार असल्यानं केमिस्ट रिटेलर्सनी नवीन औषधांचा स्टॉक घेणं बंद केलंय। त्यामुळे पुढचे काही दिवस औषधांचा तुटवडा जाणवेल, मात्र 1 जुलैपासून नवीन माल आल्यानंतर ही औषधं स्वस्त होतील असंही स्पष्ट करण्यात आलंय। आता 2 महिन्याचा स्टॉक असेल आणि समजा की 6% डिफरन्स आला तर 6% म्हणजे ऑलमोस्ट समजा की माझा 30,000 रुपयाचा धंदा आहे डेलीचा, म्हणजे महिन्याचा 25 दिवसात 7.5 लाख रुपये, म्हणजे हे 2 महिन्याच्या 15 लाख रुपयाचा, तर 15 छक 90 म्हणजे 1 लाख रुपयाचा मला नुकसान होतं आहे। आता त्या संदर्भात आम्ही कंपनीशी बोलतो आहे, गव्हर्नमेंटला पण आम्ही सांगितलं आहे की याबद्दलचे आम्हाला काही सेट ऑफ आणि कसा हे मेकॅनिझम बसवत आहे। म्हणजे आमच्या वरिष्ठ जे असोसिएशन आहेत, आमचे पॅरेंट ऑर्गनायझेशन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ते गव्हर्नमेंट आणि इव्हन इंडस्ट्रीचे बोलत आहे की याबद्दलचे आता मधला मार्ग काय काढायचा ते।